किती नाटक. सो प्रियाच्या लग्नाच्या दिवशी कुठे होतात मिस्टर मुधोळकर? त्याचं झालं असं की प्रियानं माझ्यासमोर अट ठेवली होती की मी तिच्या लग्नाला येऊ नये, तरच ती लग्न करेल, नाही तर ती तिच्या लग्नात तमाशा घालेल. त्यामुळे सकाळी गाडी घेऊन निघालो, फिरत बसलो, रात्री घरी परत आलो. आय डोंट बिलीव्ह दिस. प्रिया इतकी नीचपणाने वागू शकते? नीचपणे असं नाही म्हणता येणार. आय मीन तिचं त्यावेळचं फ्रस्ट्रेशन होतं जे तिनं काढलं. तिने नंतर माफी मागितली माझी. ओ वा. आणि तू पागळलास. कमॉन सत्यजी, त्या माफीत काहीच अर्थ नाहीये. म्हणजे मुद्दाम चूक करायची आणि मग नंतर माफीचं मलम लावायचं. हे जास्त हलकटपणाचं नाही वाटत? मी जोक सांगितला. यू आर साऊंडिंग एक्झॅक्टली लाईक विहंग. विहंग सारखं बोलतेस तू. आता जर विहंग इथे असतं त्याने पाठ थोपटली असती. विहंगाचं मला माहित नाही, पण माझं कसं आहे, मी अनेक वर्ष प्रॅक्टिस केली. त्यामुळे समोरच्या पेशंटच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखण्याची कला मला उत्तम प्रकारे अवगत झाली. त्यामुळे तू जर माझं मत विचारशील तर ही प्रिया नावाची बाई आहे ना, ही कंप्लीट चूक आहे, कंप्लीट. आणि तिला ओळखण्यात तू चूक करत नाहीयेस तर तुझी बायकोही करते. तुझ्या बायकोनी नाही ओळखलेलं तिला, कारण तुझी बायको तुझ्या बाबतीत जेवढी पॉझिटिव्ह आहे ते जर पाहिलं ना तर तिने प्रियाला कधीच तुझ्या आयुष्यात राहू दिलं नसतं. ऍक्च्युली मी जर मंजिरीच्या जागी असते ना तर मी सगळ्यात आधी या बाईला हकललं असतं, प्रियाला. आणि तुझी बायको संशय घेते माझ्यावर. माझं तसं काही नाहीये. इथे माझ्या आयुष्याची कोडी भलतीच आहे. सोड ना हा विषय नका. ऍक्च्युली मलाही फार इंटरेस्ट नाहीये हा विषय ताणण्यात, पण एक गोष्ट प्लीज लक्षात ठेव, प्लीज. काय? कीप सेफ डिस्टन्स फ्रॉम प्रिया. काय ग प्रिया, राहिलत कुठे सुहासराव? आता संध्याकाळ व्हायची वेळ आली. मी मगाशीच फोन केला होता आत्या. कोल्हापुरात पोहोचला येतच असेल इतक्यात. असं किती वेळा फोन केलास ग दिवसभरातून? आत्या कळतोय बरं का तुझं टोमणा. हो गो बाई, कळतंय ना व, मध्ये की उत्तर. अगं वंच नका छळू तिला. हे बरं आहे वहिनी तुझं, हसण्यात बी भाग घेतेस आणि पाठराखण बी करतेस. दोन्ही बाजूची मनं राखतीस. माहेरपणाला आली आहे ती, मी करणारच तसं. मावशी आता तुम्ही थोडी थट्टा केली म्हणून हसलंय एवढं. पण प्रिया म्हणजे तू तर सांगूनच टाक काय ग? किती वेळा फोन केलास. मावशी तू पण छळतेस मला. आता मी कोणाशीच बोलणार नाही, हे अति होत आहे. काय काय चाललंय? काय माझ्या बायकोला छळताय? मला चालणार नाही अजिबात हे. सुहासराव, या बसा ना, मी पाणी आणते तुमच्यासाठी. बस. मावशी नमस्कार करतो. काय चाललं होतं मंजिरी? छळत होतात माझ्या बायकोला? बघ ना. एक मिनिट, आम्ही छळणार तिला, आमचा अधिकार आहे तिच्यावर, कळलं ना? आता माझा अधिकार आहे तिच्यावर. पण तुला हा अधिकार कोणी दिला? आम्हीच दिला ना. अरे पण मी लायक होतो म्हणूनच दिलात ना.
हे बरं आहे, स्वतःच्याच तोंडून स्वतःचीच बढाई करायची. काय करणार, बहिणीला नाही कदर माझी, त्यामुळे मलाच कष्ट घ्यावे लागतायत माझी बढाई करण्याचे. पण बायकोला आहे तुमची कदर. बघ, दमलास का? काम झालं का चिंचवडचं? हो झालं ना. अगं कंपनीच्या डॉक्युमेंटेशनच्या फॉर्मॅलिटीज होत्या, झाल्या. अभिनंदन. थँक्यू मावशी, तुमच्यासारख्या मोठ्यांचे आशीर्वाद होते म्हणून समोरून ऑफर आली. आणि चांगली कंपनी आहे म्हणून ऍक्सेप्ट केलाय मी जॉब. अशीच प्रगती करत राहा आयुष्यात. मावशी ती तर होणारच, तुम्ही प्रियाच्या रूपाने भाग्यच दिलेत मला. आणि मावशी, प्रियावर माझं नुसतं प्रेम नाहीये, तर परमेश्वराने मला दिलेली ती सुंदर भेट आहे असं मानतो मी. असंच प्रेम करत राहा एकमेकांवर. मावशी ऑलवेज. हॅलो, हा बोला. उद्या मला आणि विहंगला एका कामासाठी लांजाला जावं लागतंय, तर हो, तुमची बॅग भरून ठेवू हेच ना? हो. भरून ठेवी. बरं ऐका ना, जरा लवकर या, सुहास आणि प्रिया आलेत आपल्याकडे जेवायला, विसरू नका प्लीज. येतो. बाय. बाय बाय बाय. हे घ्या पाणी. कोणाचा फोन होता ग? अहो, यांचा फोन होता. ते आणि विहंग भाऊजी लांजाला चाललेत ना, त्याच्यासाठी फोन केला. कशाला? हा, थांबा मी विचारून सांगते, त्यांना विचारते. आता तुम्ही माझी मस्करी करायली काय महिने बघ ना. काय झालं? लाव लवकर हो. लवकर लावा. अजून काय दिसत काय नाही? बस बस. आता आपल्याकडे खूप वेळच वेळ आहे. फक्त एकदा माझ्या डोळ्यात बघ. तुला सगळं कळेल. मजा येणार. गेला मुदोळकर गेला मुदोळकर गेला. बरबाद मुदोळकर, बरबाद मुदोळकर. हे पता धामाधा चालू आहे का अजून? मुदोळकर विन बरबाद. मुदोळकर गेला होता. त्याच्या कॉपीज कडे आपल्याकडे भरपूर ठेवायचं. कॉपी गेला मुदोळकर, गेला तू गेला मुदोळकर गेला. मुदोळकर हाऊल दॅट आउट. गेलं मुदोळकर गेलं. होते बाई, मस्त काम केलं तुम्ही. एका दगडात किती पक्षी मारले माहित नाही, पण अख्खा थवाच्या थवा मरून पडल्यासारखं वाटतंय. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा तांबड़े बाबा. नयन तुम्हारे दर्पण मेरा आते दिवस, चरण तुम्हारे अन्यार्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा. दे दो बाबा तुम्हारी शरण में तांबड़े बाबा में. प्रिया, अगं तू बस ना, मी वाढते ना. नाही, थांब ना, मी तुला मदत करते. अगं तू पाहुणी आहेस प्रिया, तू बस. अगं
मी पाहुणी झाले आता. अगं म्हणजे आजच्या पुरतं म्हटलं मी. बस ना. बरं. ए प्रिया बस, मी तुला एक मस्तपैकी जोक सांगतो. गौरांग, आमच्या कानावर अत्याचार करतोस तेवढे पुरेसे. तिला मोकळीक दे जरा. आई, तुला तर काय माझी कदरच नाही. ए सुहास, तुला एक जोक सांगू? सांग. हा, काय तू तू तसा खूप हुशार आहेस, त्यामुळे तुला तुझ्या कॅलिबरचा एक जोक सांगतो. एकदा एक माणूस चहा पित असतो. तो कप उचलताना त्याला शॉक लागतो आणि तो मरतो. का सांगा? सुहास, तुला काही वाढू का? मंजिरी पाणी दे ना जरा. हॅलो गायस, इतकं पण कठीण नाही उत्तर. बरं मी सांगतो. कारण वीज कपात असते. बरं सोडा, दुसरा सोपा जोक सांगतो. एकदा एक माणूस निमूट जेवत असतो. हा नाही, पण असं होऊ शकतं. एकदा एक गौरांग नावाचा माणूस गौरांग चमचा फेकून मारीन, जेवा आता गपचूप. म्हणजे आता काय मग? तुम्ही आमच्या प्रियाला घेऊन चाललात लांब. सणवार सुट्टी मग भेटणं होणार. एरवी फोनवर नुसतं. खरं तर तेच बरं आहे ना शालिनी मावशी. लांब राहून नात्यांमध्ये ओढ वाढते असं म्हणतात. आणि तसंही पुण्यामध्ये राहून काही अनवॉन्टेड माणसांचा त्रास व्हायला लागला होता. तो तरी आता होणार नाही. बरं झालं दिल्लीला जॉब कन्फर्म झालाय ते. निदान त्या अनवॉन्टेड माणसांचे चेहरे तरी आता बघायला लागणार नाहीत ना. मावशी, कसं आहे, आपण ठेवू तेवढी ओळख आणि ठेवू तेवढी मैत्री, नाही का? तेही बरोबर आहे, पण मुद्दामून कोण त्रास देणार ना. काही माणसं ना मुळातच उपद्रवी असतात. आणि आता दिल्लीला मग मान ना मान मैं तेरा मेहमान असं म्हणवणारे लोक तरी नसतील, नाही का? सुहास, मला माहित नव्हतं तुला आजूबाजूला माणसं आवडत नाहीत. माझं एक सजेशन आहे. तू आहे ना एका बेटावर जाऊन राहा, म्हणजे तिकडे तुला कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही. बरोबर आहे तुझं गौरव. गौरा काय? आई, हा खरंच उत्तम होता. हे बघ, दादा पण हो म्हणाला. हो ना रे दादा? तू जरा गप्प बसणार आहेस का? बरं, मी गप्प बसतो. झिप. काय मग सुहासराव, तुम्ही कधी निघणार दिल्लीला? मला उद्याच निघावं लागेल, पण प्रिया 2 दिवसांनी येईल. अरे वा, मग ठरलं. प्रिया 2 दिवस तिथेच राहणार. नाही नाही, अगं मंजिरी. सुहास, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतेय. भाऊजी, तुम्ही लांजाला जायला केव्हा निघणार?
उद्या सकाळी निघू 10-11 पर्यंत. का? नाही, सहजच विचारलं. म्हणजे एवढ्या लांब कोकणात जाणार तर 2 दिवस तरी राहणारच असाल ना? बघू काम कसं आटपतंय त्याच्यावर आहे. तरीही बाय द वे सुहास, तुझ्या कंपनीचं नाव काय? झिग्मा सॉफ्टवेअर्स. ऍक्च्युली ते मला त्यांच्या इकडच्या ब्रांच मध्ये सुद्धा जॉब ऑफर करत होते, पण मी दिल्लीलाच जाणं पसंत केलं. आणि जॉब जॉईन केल्यानंतर कदाचित लगेचच मला एका प्रोजेक्टच्या निमित्ताने परदेशात सुद्धा जावं लागेल. परदेशात? सुहास, हे तुम्हाला सांगितलं नव्हतंस? सरप्राईज. आणि काय आहे, जवळ राहण्यापेक्षा लांब राहिलेलं जास्त चांगलं नाही का भाऊजी? आमच्या शाळेत एक सर होते, भोसले सर म्हणून. ते म्हणायचे नेहमी, घरातनं बाहेर पडल्याशिवाय माणसाला अक्कल येत नाही. आपण आपल्या कोशातून बाहेर पडायला हवं, नाही का? अरे मंजिरी, अगं सुहासला जिलबी वाट. वा वा, जशीच्या तशी आहे माझी रूम. जपल्यात माझ्या आठवणी मुधोळकरांनी, जशा मीही जपल्यात भूतकाळातल्या आठवणी मुधोळकरांच्या. हे प्रिया, तुला जे काय रंग उधळायचे ना ते या घराच्या बाहेर. हाकललाय ना एकदाच तुला? नेत्रा, सभ्य भाषेत बोल माझ्याशी. पाहुणी आहे मी घरात. तुझ्याशी कोण सभ्य भाषेत बोलेल ग? त्या दादा होळकरला क्लिप बद्दल तूच सांगितलंस ना? काय क्लिप? कोणती क्लिप? कुठली क्लिप? हे जास्ती शहाणपणा नाही करायचा. तू सांगितल्याशिवाय दादा होळकरला त्या क्लिप बद्दल काहीही कळणं शक्यच नव्हतं. ओ अच्छा अच्छा, म्हणजे तू त्या पेनड्राईव्ह मधल्या क्लिप बद्दल बोलतेस का? करेक्ट, मीच सांगितलं, कारण मला सांगावं लागलं. अगं पण का? कारण तू आठव ना, मी तुझ्याकडे किती वेळा ती क्लिप मागितली, पण तू माझ्याशी खोटं बोललीस. मला म्हणालीस मी ती क्लिप डिलीट केली, मला माहितीच नाही ती कुठे आहे, माझ्याकडे नाहीच आहे. पण खरं तर ती क्लिप तुझ्याकडेच होती नेत्रा, हो ना? मी तुला ती क्लिप देत नव्हते कारण तू त्याचा मिसयूज करणार होतीस. हो का? मग तू कशासाठी काढली होतीस ती क्लिप? मिसयूज करायलाच ना? अगं पण केला का? तेच तर ना, नाही केलास, करायला हवा होतास. बघ आता तू त्याचा गैरवापर केला नाहीस म्हणून मला करावा लागतो नेत्रा. पण तू माझ्या हुशारीचं कौतुक करायला पाहिजेस. किती हुशारीने ते फुटेज मी तुझ्याकडनं काढून घेतलं दादा थ्रू. मी तुला म्हणाले होते ना, माझ्यासाठी सगळी प्यादीच आहे. प्रिया, तू खड्ड्यात जा आणि मर ना एकदाची आपल्या कर्मानी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर हे सगळं प्रकरण माझ्या अंगावर शेकलं ना, मी तुला सुद्धा सोडणार नाही. 1 मिनिट. आणि एक गोष्ट तूही लक्षात ठेव नेत्रा, या क्लिप बद्दल जर तू या घरात कोणाशीही काहीही बोललीस
तर तुला माहितीच आहे जगातली सगळ्यात नीच बाई कोण आहे ते